नमस्कार, मी विलास महल्ले. जी टीव्ही न्यूज मराठीच्या या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच निम्न पैनगंगा प्रकल्पाबाबत एक बातमी समोर येत आहे. निम्न पैनगंगा प्रकल्पाला तीव्र विरोध करणाऱ्या धरण विरोधी संघर्ष समितीने आज मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि धरण विरोधी लढ्यात सहकार्य करण्याची मागणी केली. निम्न पैनगंगा प्रकल्प हा महाराष्ट्रातला दुसऱ्या क्रमांकाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे 95 गावेही विस्थापित होणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाला कडाडून विरोध होत आहे. धरण विरोधी संघर्ष समिती सातत्याने सर्व मार्गाने या प्रकल्पाला विरोध करीत आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी आर्णी येथील सभेत निम्न पैनगंगा प्रकल्पाबाबत भाष्य केलं होतं. या प्रकल्पामुळे 95 गावेही विस्थापित होणार आहे. आमचं सरकार सत्तेत आल्यावर आम्ही हे होऊ देणार नाही असं आश्वासन गावकऱ्यांना फडणवीस यांनी दिलं होतं. सरकार सत्तेत येऊन वर्ष झालं, मात्र फडणवीस यांनी शब्द पाळला नाही. उलट पोलीस बंदोबस्तात प्रकल्पाचे काम सुरू असल्याची माहिती ही धरण विरोधी संघर्ष समितीने मनोज जरांगे पाटील यांना दिली व सहकार्य करण्याची विनंती केली. धरण विरोधी संघर्ष समितीचे मुबारक तव्वर यांनी प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती ही जरांगे पाटील यांच्या समक्ष मांडली. पाहूया. देशातलं पहिलं प्रकल्प आहे जे पोलीस बंदोबस्तात आज त्याचं काम चालू आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे दादा, तुमच्या माध्यमातून आम्हाला याच्यात न्याय द्यावा. आणि फडणवीस साहेब विधानसभा निवडणुकीच्या वेळी आले असताना इकडे जे किनवट विधानसभा मतदारसंघात भीमराव केराम आमदार आहेत, इकडे आर्णीमध्ये राजू तोडसाम आहे, या दोन्हीच्या प्रचार सभेत जाहीरपणे व्हिडिओ आहे, जाहीरपणे बोलले की मी 95 गावाला विस्थापित करणार नाही. विस्थापनाचा प्रश्न खूप गंभीर आहे. अनेक लोकांचे आम्ही आजपर्यंत पुनर्वसन करू शकलो नाही. त्यामुळे उच्च पातळी बंधारे बांधून या भागात आपण पाण्याची सुविधा करू. जसं आमचं सरकार आल्याबरोबर पहिले तुम्हाला हे देऊ, अशा भाषेत ते बोलले. आता वर्ष झालं, पण ते आपल्या भाषेपासून बोलण्यापासून त्यांच्या याच्यात बदल पडला आणि आता साधी भेट सुद्धा आम्हाला दिलेली नाही. आम्ही भेटीसाठी त्यांच्या मागे खूप खटापिटा चालू आहे. आमचं म्हणणं आहे की 95 गावच्या लोकांना, 1.5 लाख लोकांना आपण वाचवावं, आम्हाला आपलं सहकार्य लाभावं, मार्गदर्शन लाभावं. आपण झालं तर सीएम साहेबांशी बोलावं. आणि हे जे चाललेलं आहे, जे काम चालू आहे, तर कुठेच नाही भारतात का 30-35 वर्ष त्या प्रकल्पाला, महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं दुसऱ्या क्रमांकाचं प्रकल्प आहे आंतरराज्यीय प्रकल्प म्हणून. मग एवढं 30-35 वर्ष तुम्ही पोलीस बंदोबस्तात म्हणजे प्रकल्प करणार का? सर, याच्या संदर्भात आपण आमची विनंती आहे की थोडंसं आपण बोलणं झालं तर बोलावं, पण आमच्या इकडे येऊन आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. याच्यात आपलं सहकार्य अत्यावश्यक आहे. कारण 44 गावं ही पेसामधली आहे, आदिवासी मधली आहे. आदिवासी समाज आणि मराठा समाज आणि इतर समाज, सर्व समाजाचे लोक राहतात. अतिशय जागरूक मंदिर, हेमाडपंथी मंदिर आमचं 30 वर्ष आहे, इतिहासात त्याची नोंद आहे. असं मंदिर सुद्धा याच्यात पूर्णपणे बुडवल्या जाणार आहे. आदिवासी गावांचं काय म्हणणं आहे? सर, ते सगळे विरोधात आहे. फक्त 4-5 ग्रामपंचायतींनी काही अटीवर ठराव दिला होता. जर आमच्या ह्या मागण्या मान्य असेल, 15, जसं मी म्हटलं, 1 कोटीचा मुआवजा, नोकरी नसेल तर 50 लाख रुपये नगदी, मजुराला 25 लाख रुपये त्यांना प्रोत्साहनपर भत्ता, बचत गटाचं असेल, बँकेचं असेल किंवा विद्युत मंडळाचं कर्ज असेल, बिल असेल, सर्व माफ. आमचा पेसा गावच्या दर्जा कायम राहायला पाहिजे आणि आम्हाला शहराला लागून 2-3 किलोमीटरच्या अंतराच्या वर पुनर्वसन झालं पाहिजे. ह्या अटी मान्य असेल तरच हा प्रकल्प मान्य आहे. ह्या अटी मान्य नसेल तर हाच आमचा ठराव धरण विरोधातला समजण्यात यावा, स्पष्टपणे मराठीमध्ये लिहून. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा जी टीव्ही न्यूज मराठी. नमस्कार.